कोणत्या थराला गेल्यात निवडणुका? या महाराष्ट्रामध्ये 60-60, 70-70 माणसं उमेदवार सत्ताधारी पक्षाचे बिनविरोध निवडून येतात. तिकडच्या मतदारांचा मतदानाचा अधिकार पण त्यांना देणार नाही तुम्ही. काही वेळेला तर दहशतीतून आणि काही वेळेला जास्तीत जास्त वेळेला तर पैसे. काय आकडे ऐकतोय? कोणाला 5 कोटी, कोणाला 10 कोटी, कोणाला 2 कोटी येतात. कुठून पैसे? या लेवलला इथपर्यंत परिस्थिती आणली तुम्ही महाराष्ट्राची. भारतीय जनता पक्ष, अहो तुमच्याकडे माणसं होती ना, जुनी काम करणारी माणसं होती ना. म्हणजे 52 साली जन्माला आलेला एक पक्ष, 52 साली जनसंघ नावाने, त्यांना 2026 ला पोरं भाड्याने घ्यावी लागतात. तुमचे कार्यकर्ते, तुमची माणसं तुम्ही उभी केली होतीत ना, मग दुसऱ्यांची कशाला कडेवर घेऊन नाचताय? मित्र आता संजय राऊत आता म्हणाले तपोवनातली झाडं इथे त्यांना छटायची आहेत त्या महाजनना. अहो लाकूड तोड्या बरा होता. त्याला देवीने पहिली विचारली त्याची कुऱ्हाड गेली तर सोन्याची हवी का? तो म्हणाला नाही. मग चांदीची हवी का? नाही. मग त्याची मूळ कुऱ्हाड दिली तेव्हा तो बोलला नाही, ही माझी कुऱ्हाड. सोना चांदीच्या कुऱ्हाडीला पण तो भापला नाही. जेव्हा आम्ही इथे सत्तेमध्ये आलो त्यावेळेलाही कुंभमेळा झाला, अत्यंत यशस्वी कुंभमेळा झाला. त्यावेळेला त्यावेळेचे इथे उत्तम सगळेच त्यावेळेचे नगरसेवक सर्व पक्षांचेच सगळ्यांच्या बरोबर घेऊन साथीने सगळे हा उत्तम कुंभमेळा झाला. एकही झाड कापलं गेलं नाही त्यावेळेला. आत्ता का कापलं जातंय? ही तपोवनातली झाडं नुसती झाडं तोडणं नाहीये. हे यांचं हे सगळं अगोदर ठरतं की या उद्योगपतीसाठी ही जागा रिकामी करायची, आत्ता याच्यावरती कुंभमेळा करायचा. कुंभमेळा झाल्यानंतर सगळे साधुसंत जेव्हा आपल्या घरी जातील मग त्या उद्योगपतीच्या ही घशात घालायची जमीन. 5 वर्ष दिली. हे 5 वर्षामध्ये हे देवेंद्र फडणवीस येऊन तुम्हाला काय बोलून गेले? ते काय बोलून गेले ते फक्त झालंय का एवढं फक्त मला सांगा. नाशिक न्यू मेट्रो प्रकल्प, नाशिक IT पार्क, नाशिक लॉजिस्टिक पार्क, द्वारका नाशिक उड्डाणपूल, नाशिकचा बाह्य रिंग रोड, नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग, इगतपुरीला आदिवासी क्रीडा प्रबोधिनी, महानगरपालिकेतील कर्मचारी अनुशेष असे अनेक प्रकल्प त्यावेळेला त्यांनी घोषित केले की भरून काढणार वगैरे. काही नाही. आणि हे म्हणे दत्तक घेणार. याला कामं नाही करायचे. धर्माच्या नावावरती, जातीच्या नावावरती फक्त तुम्हाला भुलवायचं. आज अनेक महिला इथे आलेल्या आहेत. ती ह्याची योजना आणली काय, ती लाडकी बहिणी योजना. लाडक्या बहिणी योजनेबद्दल 1,500 रुपये दिले. महागाई किती वाढली हो? हा, ते 1,500 रुपये तुमचे 15 दिवसात निघून गेले. साधा सिलेंडर 1000 रुपये आहे. कुठे टिकणार आहे 1500 रुपये? काही लोकांनी आपला विचार सोडून काम करणं सुरू केलं. मी कालच सांगितलं, आतापर्यंत उबाठावाले रस्त्याचा घोटाळा करत होते, बॉडी बॅगचा घोटाळा करत होते, रेमडेसिवीरचा घोटाळा करत होते, मिठी नदीचा घोटाळा करत होते, शौचालयाचा घोटाळा करत होते, गाळाचा घोटाळा करत होते, कचऱ्याचा घोटाळा करत होते. पण आता गेल्या 3, 4, 5 वर्षापासून आमच्या उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचाही घोटाळा सुरू केलेला आहे. आणि म्हणून मी सांगितलं, आता ज्यांनी रंग बदललेला आहे, हे अंगावर जरी भगवं वस्त्र दाखवत असले
तरी आता हे भगवे राहिलेले नाहीत, हे आपल्या सगळ्यांना लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं एक सुरक्षित मुंबई तयार करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. मला सांगितलं पाहिजे, या मुंबईमध्ये शिरलेले जे बांगलादेशी आहेत, गेल्या 1 वर्षामध्ये या देशामध्ये सर्वाधिक जास्त बांगलादेशी मुंबईमधनं शोधून आम्ही बांगलादेशमध्ये परत पाठवण्याचं काम हे मोदीजींच्या नेतृत्वात केलंय. काही लोकांची अवस्था कशी झाली, काल 2 बंधू नाशिकला गेले होते. नाशिकला गेल्यानंतर तिथे मुंबईवर भाषण केलं. मुंबईमध्ये सभा घेत नाहीत, मुंबईमध्ये बोलत नाहीत. मुंबईच्या कुठल्याही कोपऱ्यातनं कुठल्याही कोपऱ्यामध्ये जाण्याचा मॅक्झिमम वेळ हा 59 मिनिटं असला पाहिजे. त्या स्वप्नाकडे आता आमची वाटचाल चालली आहे आणि 5 वर्षामध्ये ते स्वप्न देखील आम्ही पूर्ण करून दाखवू, हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देतो. आज आपण बघा, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या या पूर्व उपनगरामध्ये एसआरएच्या योजना आहेत. 285 एसआरएच्या योजनांच्या माध्यमातून झोपडपट्टीमध्ये राहणारा जो व्यक्ती आहे, एकट्या या पूर्वी उपनगरांमध्ये 91,000 घरं झोपडपट्टी धारकांना या ठिकाणी आम्ही देणार आहोत आणि त्याची चालना आम्ही दिलेली आहे. पूर्वीच्या काळामध्ये झोपडपट्टीवाला त्या ठिकाणी आपली झोपडी देऊन चालला जायचा, 15-15 वर्ष त्याला घर मिळायचं नाही. आता एसआरए मध्ये त्या ठिकाणी भाडं देखील आम्ही द्यायला लावतो आणि 3 ते 4 वर्षामध्ये त्याला त्याचं घर देखील द्यायला लावतो. त्यामुळे झोपडपट्टी मुक्त मुंबईचं जे आपलं स्वप्न आहे, त्या स्वप्नाकडे आपण वाटचाल सुरू केली आहे. या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ज्यांच्या गीताने अंगार फुलवला ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होते आणि ज्यांचे गीत आणि ज्यांचं वाङ्मय 11 देशांमध्ये त्या ठिकाणी वाचलं जातं. ज्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा लावण्याकरता मी रशियामध्ये गेलो होतो. रशियामध्ये देखील त्यांचं वाङ्मय हे त्या ठिकाणी पूजलं जातं. त्यांचं अतिशय उत्तम स्मारक आपण तयार करतो. या मुंबईमध्ये एक प्रकारे जे लोक वेगवेगळ्या पद्धतीनं क्रिमिनल ऍक्टिव्हिटी करतात, ड्रग्जचा धंदा करतात, या सगळ्यांना जेरबंद करून एक स्वच्छ मुंबई आणि एक सेफ मुंबई तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी प्रचंड बहुमत आम्हाला मिळालं, त्यानंतर काही लोक म्हणायला लागले, आता यांना इतकं बहुमत मिळालं, आता हे पहिलं काम करतील, लाडकी बहीण योजना बंद करतील. पण आम्ही लाडकी बहीण योजना बंद केली नाही. 1 वर्षापेक्षा जास्त काळ झाला लाडकी बहीण योजना सुरूच आहे आणि जोपर्यंत लाडक्या बहिणींचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार आहे. पण आता आपल्याला मोदीजींनी सांगितलंय, लाडक्या बहिणींना लाडकी बहीण ठेवायचं नाही, आता लाडक्या बहिणींना लखपती दीदी करायचं आहे. पुढच्या काळामध्ये आता लाडक्या बहिणींना आम्ही लखपती दीदी करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये 50 लाख लाडक्या बहिणी या लखपती दीदी झाल्यात. पुढच्या 4 महिन्यात 1 कोटीपर्यंत आकडा जाणार आहे. त्यामुळे आता या महानगरपालिकेच्या माध्यमातून आमच्या लाडक्या बहिणींना देखील या मुंबईमध्ये लखपती दीदी करून त्यांच्या माध्यमातून आपल्या अर्थव्यवस्थेला बळकट करण्याचं काम आम्हाला करायचं आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आपल्याकडे मत मागायला आलो. कारण त्यांच्याकडे सत्तेची मस्ती आहे, पैशाची मस्ती आहे, पण माझ्याकडे निष्ठेची शक्ती आहे. म्हणजे मला खरं आश्चर्य वाटलं की येताना मी होर्डिंग बघत होतो, किती निर्लज्ज लोक असतात. संपूर्ण यांचं डबल ट्रिपल इंजिन लागलेलं आहे, इकडे इंजिन तिकडे इंजिन, मध्ये प्रशासकाचा कारभार म्हणजे इंजिन यांचंच होतं. तरी देखील मेवा भाऊ गती विनाशाची, विनाशच चाललंय, विकास कुठे आहे, विनाशाकडे चाललोय आपण. त्याच्यानंतर अजित पवार, वेळ बदलायची, अरे परत पक्ष बदलताय की काय. आणि त्याच्या खाली बाकी गद्दाराचं सोडून द्या, त्यांना काय कळलेलंच नाही कारभार. पण अजित पवारांच्या होर्डिंगवरती एक वाक्य वाचलं,
संभाजीनगर आम्ही नशामुक्त करू. अहो तुम्हाला सत्तेची एवढी नशा चढले की आज सरकार तुमचं असताना तुम्ही संभाजीनगर नशामुक्त करू शकत नाही. महापालिका जर काय लोकांनी तुमच्या हातात दिली तर महापालिकेच्या माध्यमातून तुम्ही हे शहर नशामुक्त कराल. आणि प्यायला पाणी मिळत नाहीये, दारूचे परवाने पटपट मिळत आहेत. या संभाजीनगरचं नामकरण अभिमानाने सांगेन की मी केलेलं आहे. शिवसेना प्रमुखांचा तो आदेश होता आणि त्या मंत्रिमंडळाची ती माझी शेवटची बैठक होती. त्याच्यात औरंगाबादचं संभाजीनगर, होय यांनी एक चांगलं केलं, छत्रपती लावायलाच पाहिजे होतं, छत्रपती संभाजीनगर केलं. कोणतं श्रेय तुम्ही घेताय, कसलं श्रेय घेताय? आम्ही जर का संभाजीनगर केलं नसतं तर तुमच्यामध्ये म्हणजे भाजपमध्ये हिंमत नव्हती. आणि मग भाजपमध्ये जर का हिंमत असेल तर त्यांनी जसं अहमदाबादचं अहिल्यानगर केलेलं आहे तसं मग त्यांनी अहमदाबादचं कर्णावती करून दाखवावं. जा करा. आज त्यांना मी आव्हान देतोय. अमित शहा त्यांचाच मतदारसंघ आहे ना, आमच्या अंगावर आता हिंदुत्व हिंदुत्व करून मग पहिले तुमच्या मतदारसंघ ज्या अहमदाबादमधून निवडून येतात त्याचं नामांतर करून दाखवतो मी. का नाही करत? मग स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच्या घरात आग लावायची. विकृत माणसाला तुम्ही स्वीकृत करता म्हणजे तुम्हाला विकृती चालते. हे तुमचं हिंदुत्व आहे. मी मुख्यमंत्री असताना आणखीन एक दुर्घटना घडली होती पालघरमध्ये, आठवतं ना तुम्हाला? 2 साधूंची हत्या झाली होती. दुर्दैवी घटना होती. ताबडतोब पोलीस कारवाई करून जवळपास 100-125 लोकांना आपण अटक केली होती. कोणालाही सोडला नव्हता. पण जणू काय त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंनी काय केलं, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं अशी जी बोंब मारली होती याच मेवा भाऊनी. आणि त्याच हत्याकांडामध्ये जो आरोप म्हणजे जो आरोपी आहे ज्याच्यावरती आरोप केले गेले होते त्यालाच भाजपने पक्षात प्रवेश दिला होता. हे यांचं हिंदुत्व. म्हणजे जो एक भाजप होता राष्ट्र प्रथम, तो भाजप मेला. आणि भ्रष्टाचार प्रथम, गुंड प्रथम, बलात्कारी प्रथम हे आता भाजपचं नवीन घोषवाक्य झाले. त्याच्यामध्ये पाण्याचं तर संपूर्ण वाट यांनी लावले. जी पाणी योजना आम्ही आणली होती ही विकासाची होती की नव्हती? गुंठेवारीचा प्रश्न आपण सोडवला, हा विकासाचा होता की नव्हता? तिकडे जी काही MIDC आणले 5 स्टार, ती विकासासाठी होती की नव्हती? शाळेच्या दर्जामध्ये सुधार केला होता, रस्ते सुधारले होते, कचऱ्याचा प्रश्न सोडवला होता, अनेक गोष्टी केल्या होत्या. या विकासाच्या होत्या की नव्हत्या? पण 2000 रुपये तुम्ही मला माझ्या विकासाच्या भाषणावरती बक्षीस लावण्यापेक्षा माझ्या शेतकऱ्याला जो तुम्ही त्यांची थट्टा करताय 1 रुपयामध्ये पीक विमा, 6 रुपयामध्ये, 5 रुपयामध्ये, जा त्याचं पहिलं देणं आहे ते देणं तुम्ही द्या. बाळासाहेबांना लाज वाटत असेल की हे गद्दार माझं कार्ट, पण पक्ष चोरायचा, चिन्ह चोरायचं, वडील चोरायचे, कामं पण चोरायची. म्हणजे मुंबईमध्ये जर का तुम्ही येऊन बघाल तर आपण होर्डिंग लावलेली आहेत. जशी ही यांनी होर्डिंग लावलेत तशी आपण होर्डिंग लावलेत. आणि त्या होर्डिंग वरती आपण केलेली कामं लावलेली आहेत. हे माझ्या माता भगिनींनी लक्षात घ्यायला पाहिजे. 1,500 रुपये तुम्हाला देत आहेत पण नशा सगळीकडे पसरवतायत. 1,500 मध्ये मत तुमचं घेत आहेत, मत नाही घेत, तुमचं आयुष्य घेतात. आयुष्य, तुमच्या आयुष्याची किंमत 1,500 रुपये होऊ शकत नाही. नुसतं पैसा फेको आणि मत विकत घ्यायचे, हे तुमच्या मतांची किंमत नाही, तुमच्या आयुष्याची किंमत आहे. आम्ही पोटतिडकीने करतो. आम्ही तुम्हाला सांगतो वचननामा, हा वचननामा कोणासाठी आहे? आणि वचननामा केव्हा म्हणतात? जे बोलतो ते करतो. म्हणून आम्ही त्याला जाहीरनामा म्हणत नाही. तो शब्द बाळासाहेबांनी बदलायला लावला आणि मला सांगितले की उद्धव लक्षात ठेव, शब्द देताना एकदा नाही 1000 वेळा विचार कर, पण एकदा शब्द गेला तर प्राण गेला तरी 72 पण शब्द खाली पडता कामा नये. आणि तो वारसा घेऊन मी पुढे चाललेलो आहे. तो वारसा घेऊन मी पुढे चाललेलो आहे. मला काय सत्तेची हौस नाही, मला काही पुन्हा काय व्हायचंय अशातला भाग नाहीये.
पण माझ्या महाराष्ट्रातली माणसं, माझ्या संभाजीनगरमधली माणसं, मुंबईतली माणसं, नाशिकमधली माणसं, ही सगळी जण यांच्या भूलथापानं बळी पडतायत आणि महाराष्ट्र नव्हे देश हा अराजकाच्या दिशेने चाललेला आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, कोणी कुणाशी युत्या करू द्या, कोणी कुणाशी मनोमिलन करू द्या, पण मी एवढंच सांगतो की या नाशिकमध्ये आपल्या युतीचा भगवा नाशिकवर फडकल्याशिवाय राहणार नाही. आणि या ठिकाणी काही लोक चिंता करतायत आमचे काही बिनविरोध निवडून आले म्हणून. अरे बाबा, उबाटा, मनसे, काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतली म्हणून बिनविरोध आले. तुम्हाला जा विचारायचं असेल तर तुमच्या उमेदवारांना विचारला पाहिजे, आम्हाला काय विचारताय. काही लोकांना विकासात इंटरेस्ट नाही आहे तर तिजोरीत इंटरेस्ट आहे. या मुंबई महापालिकेचं मी उदाहरण सांगेन. मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून काही लोक समजतात, परंतु आमचा अजेंडा विकासाचा आहे. नाशिकमध्ये पण आमचा अजेंडा विकासाचा आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी होणारा जो कुंभमेळा आहे त्याच्यावरही काही लोक टीका करून गेले, परंतु कुंभनगरीतली जनता त्यांना वाऱ्याला देखील उभी करणार नाही. आणि म्हणून आपल्याला नाशिकचा विकास करायचा आहे. लाडक्या बहिणींच्या, लाडक्या भावांच्या कल्याणात आपला अजेंडा आपला आहे. आणि म्हणून मी मुख्यमंत्री असताना आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली. आपले तटकरे साहेबांची मुलगी आदिती मंत्री होती आणि लाडकी बहीण योजना सुरू केली. लाडकी बहीण योजना सुरू होऊ नये म्हणून अनेक लोकांनी त्याच्यात खोडा घातला. अनेक लोक कोर्टात गेले, परंतु लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि माझ्या लाडक्या बहिणींनी खोडा घालणाऱ्यांना चांगला जोडा दाखवला आणि घरी बसवून दिलं. मी आपल्याला सांगतो, कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. की एवढा विकास झाला, खूप लोक मोठे झाले, त्यांच्या छोट्या गाड्या मोठ्या झाल्या, त्यांची छोटी घरं बिल्डिंग पर्यंत पोहोचली, पण सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात चांगला बदल झाला नाही. त्याचं आयुष्य खरं अडचणीतच यायला लागलं. कारण का ट्रॅफिक वाढला, कचरा वेळेवर उचलला जात नाही, त्याला व्यवस्थित पाणी येत नाही, आणि टँकर माफियाचं तर बोलूच ना. आज महाराष्ट्रात जिथे जिथे नागरीकरण झालंय तिथे प्रचंड टँकरचा प्रश्न येतो. मी तुम्हाला शब्द देते आणि हे रेकॉर्ड करून ठेवा की ठाण्यामध्ये आमची सत्ता आल्यानंतर पहिलं आम्ही काय मोडून काढू, तो हा टँकर माफिया आम्ही मोडून काढू. ही मी तुम्हाला जबाबदारी आहे. किती भ्रष्टाचार चाललाय राज्यात. आपल्याला आठवत असेल, मोदी साहेब जेव्हा पहिल्यांदा प्रधानमंत्री झाले, 2 गोष्टी बोलले, काँग्रेस मुक्त भारत करू आणि भ्रष्टाचार मुक्त भारत करू. भ्रष्टाचार तर रोज टीव्ही वाले दाखवतात, त्यांचे आभार मानले पाहिजे. आणि काँग्रेसमध्ये जेवढे नेते राहिले नाहीत तेवढे काँग्रेसचे बीजेपीत नेते गेले, आज बीजेपीतच कार्यकर्ताच राहिला. त्यामुळे ही खूप परिस्थिती आज राज्यामध्ये जी आहे, ज्या पद्धतीने शिवसेना, मी कधी म्हणत नाही 2 शिवसेना आहे, माझ्यासाठी एकच शिवसेना आहे, ती उद्धव बाळासाहेब ठाकरेंचीच आहे. पण आपल्याला, मला विश्वास आहे की मराठी माणूस हा एक स्वाभिमानी माणूस आहे. तो किती कष्ट करेल, संघर्ष करेल, मोडेल, पण कधीही या सत्ताधाऱ्यांच्या समोर वाकणार नाही हा माझा विश्वास माझ्या मराठी माणसाला. आणि मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी माणूस म्हणजे कोण, एक लक्षात ठेवा, मराठी माणूस म्हणजे जो कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी सांगितलेला मराठी माणूस, जो महाराष्ट्रात राहतो तो मराठी माणूस. त्यामुळे जे जे महाराष्ट्रात राहतात ते सगळे मराठी आहेत, हे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचं वाक्य.
आपल्याला आपल्या विचाराची लोक निवडून द्यायची आहेत. विरोधकांनी आपल्यातल्या अनेक लोकांना प्रलोभन दाखवून त्यांच्याकडे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, त्याच्यामध्ये जे आमच्यातनं गेले ते कावळे, इथं बसलेत ते माझे मावळे. पाण्याच्या टँकर माफी आहेत, रिंग करून टेंडर काढतात, त्यांच्याच बगल बच्चांना टेंडर देतात. एवढ्या मोठ्या महानगरपालिकेमध्ये ह्या 9 वर्षामध्ये वाहतुकीच्या यक्ष प्रश्न यांनी निर्माण केलेले आहेत. मी जसं पिंपरी चिंचवडला 92 ते 2017, तुम्ही मला सांगा, तुम्ही जरी पुण्यात पिंपरी चिंचवडला गेला तर तुमचे नातेवाईक म्हणतील की अजित पवारांनी पुण्याचं चांगलं केलं, पुण्याचं त्या ठिकाणी कायापालट केला. पिंपरी चिंचवडचे शिल्पकार अजित पवार आहेत असं तेच म्हणतात. मी करून दाखवलेलं आहे. मी पुण्याचं प्रदूषण कमी करण्याच्या करता मला आता 30 लाख वाहनं पुण्याच्या परिसरात आहे. किती? 30 लाख. त्याच्यातली 15 लाख वाहनं, मी म्हणतो निम्मी वाहनं रोडवर येत नाही, पण 15 लाख वाहनं, त्याच्यात 2 व्हीलर आहे, 3 व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे, 15 लाख वाहनं रोडवर येत आहेत. आत्ता देखील अजित पवारला पुढं पोलिसच्या गाड्या, मागं पोलिसच्या गाड्या, पॉय 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 टॉय 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 करत इथं आणलं. तरी मला तिथून अण्णाभाऊ साठे सभागृहातनं इथं यायला अर्धा तासापेक्षा बाबा जास्त वेळ लागला. अहो, इतरांना तर तासभर लागतोय, 20 मिनिटाची वेळ, सव्वा तास लागतोय. माझ्या पुणेकरांचा तास वाया जातोय. जायला तास वाया, यायला तास वाया. हे एक प्रकारचं आपलं नुकसान आहे. 15 लाख लोकांचे 22.5 कोटी रुपये, अशा पद्धतीनं 30 कोटी रुपये रोज पुण्याचे लोकांचे खराब रस्ते आणि ट्रॅफिकमुळे बुडतात. आता 30 कोटी गुणिले 12 महिने, ते म्हणजे 30 कोटी रोज म्हणजे 900 कोटी रुपये महिन्याला, वर्षाला 10,800 कोटी रुपये. आज तुमच्या खिशातून तुम्हाला वाटतं काय ह्याचं गेलं त्याचं गेलं, थोडं 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 करत 15 लाख लोकांचे 10,800 कोटी रुपये जातात. हे लक्षात घ्या माय माऊलींनो, माझ्या भावंडांनो, माझ्या तरुणांनो. आणि तेच आपल्याला आता मी मार्ग असा काढलाय की आपल्याला ह्यामधनं साधारण मेट्रो आणि PMPML हे आता ज्येष्ठांना फुकट आहे, दिव्यांगांना फुकट आहे, मुलींना काही ठिकाणी फुकट आहे. मी ठरवलं की सगळ्यांनाच फुकट करायचं. त्याच्यामध्ये रिक्षावाल्यांचं नुकसान होणार नाही. मी मगाशीच रिक्षाची मीटिंग घेऊन आलो. उलट लोक उतरल्यावर तिथून रिक्षानी काही जातील. ह्याच्यामध्ये आपल्या लोकांचं काय होतं, ते फार बीडीपी केलं ना की तिथं वेगळ्या पद्धतीनं सगळं बकालपणा येईल. आपल्याला तो बकालपणा आणायचा नाही. त्याच्यामध्ये काय DP-मध्ये केलं पाहिजे, RP-मध्ये काय केलं पाहिजे, काय लोकांच्या सोयीचं आहे, पर्यावरणाला पण काय पोषक आहे आणि प्रदूषण कमी करणारं काय, ह्या सगळ्याची सांगड आपण घालू. त्याच्यात पण मी तुम्हाला सहकार्य करीन. आपल्याला उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतर पुणेकरांनो 3.5 वर्ष पुढे कुठल्या निवडणुका नाही, थेट 3.5 वर्षांनीच लोकसभा, नंतर विधानसभा आणि नंतर पुन्हा या. कारण आपल्याकडे निवडणुका कुठल्या होतात, लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, तालुका पंचायत आणि महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत. परत काही लवकर निवडणुका नाही. परत आपल्याला आपला विकास करायचा आहे, आपले प्रश्न सोडवायचे. जी काही आपण आश्वासन दिली ती आश्वासनांची पूर्तता करायची. हे जे काही मी आत्ता सांगितलं त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढं घेऊन जायचं आहे आणि ते काम आम्ही सगळेजण करणार आहोत. म्हणून आज अष्टसूत्री प्रगतीची, अष्टावधानाची, नेतृत्वाची 5 काम पक्का वादा, 3 काम करू जादा, पुण्यासाठी हमीपत्र. आणि त्या हमीपत्रात इथं अजित पवार साहेब पण आहेत आणि अजित पवार आहेत, दोघंही आहेत.
त्या पद्धतीनं आपण सगळेजण एकमेकाला आधार देण्याचं काम करू. हे मी सगळ्यांना आग्रहपूर्वक नम्रतापूर्वक विनंती करतो. राहिलेल्या काही दिवसात अफवांचं पेव फुटेल. ह्यांनी एकट्यालाच मागितलं, एकच मत मागितलं. सगळी बकवास आहे. सगळे चारही जण मतं मागणार आहेत. पॅनल टू पॅनल मागणार आहेत. तुम्ही पण कार्यकर्त्यांनी तसंच करा. आणि मतदार बंधू भगिनींनो, तुम्ही पण पॅनल टू पॅनल द्या. आणि पुन्हा 5 वर्ष पूर्ण सत्ता महानगरपालिकेची माझ्याकडे देऊन पहा मी काय करतो ते. निश्चितपणे तुमचं समाधान होईल. 5 वर्षांनी असं काम ह्या सगळ्या सहकार्यानं घेऊन मी त्या ठिकाणी करून दाखवील. हा शब्द मी तुम्हाला देतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.